5 वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. पायी चालत चालत किराणा दुकानाजवळ ती आलेली. अलिना फिरोज मुलानी, वय वर्ष 5 असं मृत चिमुरडीचं नाव असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: इस्पुर्ली तालुका करवीर येथील दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सायंकाळी 4च्या दरम्यान येवती इथं येते. गुरुवारी नेहमीप्रमाणे 4 वाजता बस गावात आली होती. बस आळवेकर यांच्या किराणा दुकानाजवळ आली असता शाळेची केजीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी अलिना ही बस मधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती. चालकानं इतर विद्यार्थी बस मधून उतरल्यानंतर बस थोडे पुढे घेतली. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती धडपडत बसच्या मागील चाकात अडकली. चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात स्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते. ज्या दररोजच्या बस मधून प्रवास होत होता तीच बस अलिनासाठी काळ बनून आली. शाळेच्या बसनेच तिचा घात होईल असं कुटुंबियांना व गावकऱ्यांना कधी वाटलं नव्हतं, अशी चर्चा घटनास्थळी होती. या प्रकरणी बसचा चालक नवनाथ मोहन लोंढे, वय वर्ष 31 यांच्यावर इस्पुर्ली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय.